सो हा म्हणजे असं काही टिपिकल इंटरव्ह्यू वगैरे नाहीये. इट्स जस्ट अ कॉन्व्हर्सेशन टाइप ऑफ. Yeah. आणि तुम्हाला मे बी सवय असेल या सगळ्याची, बट आय एम गेटिंग यूज टू इट. सो मी कुठे चुकले वगैरे तर प्लीज कन्सिडर इट. नाही नाही, आपण गप्पा मारू आणि गप्पा मारताना कोणी काही चुकत नाही, आय एम शुअर. सो Yeah. जस्ट बी कम्फर्टेबल. And I have some questions about your YouTube journey itself. So we will just take it. Will that be okay? Sure. So I will start from the very beginning. That what was the triggering point जेव्हा तुम्ही ठरवलं की तुम्ही तुमचं करिअर एक युट्यूबर म्हणून पण स्टार्ट करावं. आणि त्यात तुमचा चॅनल सॉरी बोल. आणि तुमचा चॅनल मराठी मध्ये आहे. लाईक तुम्ही न्यूज अनालिसिस यू डू इट इन मराठी. सो हे तुम्हाला का वाटलं की वी शुड डू दिस थिंग इन मराठी? What was the story behind? So first of all, thank you for inviting me, and it's my pleasure right here right now. And yes, the triggering point was the need or overall to find something new. मला असं नवीन काहीतरी बघायचं होतं की मी काय वेगळं करू शकीन, माझ्या लिमिटेशन्स काय असू शकतात, माझे अजून मी किती पसरू शकते, हाऊ फार आय कॅन गो. So before entering in this digital world, I was working as an anchor in ABP Mazha, which is a regional channel of ABP News media network. And I've worked there as an associate producer, as a reporter, as an anchor. So मी सगळ्या त्याच्या डिपार्टमेंट्स मध्ये काम केलेलं होतं आहे. आणि मग मला एका पॉइंटला वाटलं की आपण काहीतरी वेगळं आपल्यासाठी विचार करू शकतो का. एनिवे दिस इज काइंड ऑफ अ डिजिटल एज, अँड नाव वी हॅव टू एंटर इन दिस डिजिटल वर्ल्ड ASAP. तर मग आपण काय वेगळं करू शकतो, कारण अँकरिंग एका पॉइंट नंतर कदाचित थोडं मोनोटोनस होण्याची शक्यता असते, किंवा कुठलाही जॉब होतोच, पण जिथे मला माझे व्ह्यूज अजून एक्सप्रेस करता येतील, जिथे मला आणखी काही कनेक्ट वाढवता येईल, असं मला काहीतरी ट्राय करायचं होतं. म्हणून आणि त्याच वेळेला असं झालं की माझा नवरा ऑस्ट्रेलियात असतो, तर तो मला म्हणला की आपण फायनली कुठे सेटल होऊयात, हे एकदा ठरवूयात. तर माझ्या दोन्ही नीड्स ज्या होत्या की टू फाइंड समथिंग न्यू and to get settled in my personal life. For the first time in my life, my professional need and my personal need actually got together, and we were on the same page, and we decided to start our YouTube channel. Now the question is, why in Marathi? सो मला असं वाटत होतं की मी नेहमी मराठीतनं काम केलं आहे. इव्हन इन ABP माझा मी मराठीतनं काम केलं, आणि मला ही भाषा खूप आवडते. मला या भाषेवर कमांड आहे, कारण ही माझी मातृभाषा आहे. शिवाय मला असं वाटलं की मराठीमध्ये जे नॅशनल इश्यूज असतात, इंटरनॅशनल इश्यूज असतात, पॉलिसी असतात, या संदर्भात मराठीमध्ये असं दाखवणारे चॅनल्स तुलनेनं कमी आहेत मराठी ऑडियन्सला. मग आपण त्या ऑडियन्सला लिटरेट करू शकतो का जास्तीत जास्त, त्या ऑडियन्सला काही अजून माहिती, इन्फॉर्मेशन देऊ शकतो का. आणि मग म्हणून मी मराठी हे मीडियम माझं निवडलं. इंग्लिश, हिंदी मीडिया प्लॅटफॉर्म्स तुम्हाला भरपूर मिळतील, आणि मराठी ऑडियन्स पण मोठा आहे, आणि त्यामुळे मला खूप विश्वास होता की माझा रिजनल लँग्वेजेस मधला ऑडियन्स हा नक्की सपोर्ट करेल, कारण तुम्ही चुकू शकता तुमच्या रिजनल लँग्वेजेस मध्ये, तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. देर आर लॉट ऑफ अदर थिंग्स यू कॅन डू इन युअर रिजनल लँग्वेज. सो मग मी विचार केला की आपण मराठीतच सुरू करू, कारण या भाषेवर माझी पकड आहे, माझे विचार मराठीत होतात. सो मी मराठी निवडला. So तुम्ही ऍक्च्युली मेन्शन केलं की यू वर अर्लियर वर्किंग विथ अ न्यूज चॅनल. सो द न्यूज अनालिसिस जे आपण युट्यूब वर करतो ते इज इट सेम और इज इट डिफरंट फ्रॉम व्हॉट वी सी ऑन द न्यूज चॅनल्स? म्हणजे जे न्यूज चॅनल्स मध्ये दिसतं नो इट इज ते वेगळं असतं की सेम असतं? No, it is different because the approach is different, first of all. Second thing is technical aspects are different. Third thing is on digital media, you can put your opinion, you can have your opinion, and you can tell that opinion to audience. In the news channel, it is not always like that, because news channel has its own policy, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असतं त्या पॉलिसीमध्ये. तर कुठलंही न्यूजचं अनालिसिस हे न्यूज चॅनलमध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं कॅरी होतं. फॉर एक्झाम्पल, आय विल गिव्ह यू अन एक्झाम्पल that if there is one subject, say current subject is what national
monetization pipeline policy of the central government. Now, what news channel will do that they will sit and debate on that, and they will take one from Congress, one from BJP, and one from any other party, and one financial analysis like that. Okay, that news channel will do. Or maximum they can do, they will just show the graphics that this is the policy and this is what government meant to be. But maybe as a YouTuber, I have more doors open. I can criticize the policy, I can analyze the policy, I can say pros and cons of the policies. I can, so for that रिसर्च हा जो मोठा भाग असतो तो युट्यूबरच्या नशिबी जास्त असतो कम्पेअर्ड टू न्यूज चॅनल मधला कुठलाही अँकर. म्हणजे ते करत नाहीत असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, त्यांच्यावर पण तितकंच प्रेशर असतं, त्यांच्यावर पण तितकीच जबाबदारी असते. पण जेव्हा मी माझं एकटीचं युट्यूब चॅनल चालवते तेव्हा मला रिसर्च करणं, तो रिसर्च बरोबर आहे ना, आपण काही चुकीची माहिती देत नाही आहोत ना, ते क्रॉस व्हेरीफाय करणं, आपण टेक्निकली चांगले आहोत ना. आपली जी जनरेशन आहे 20 ते 40 या वयातले लोक जास्त युट्यूब चॅनल पाहतात माझं, तर मग त्या लोकांना कंटाळवाणं होणार नाही असं ग्राफिक्स ठेवणं, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी अजून वाढते. त्यामुळे एकच विषय खूप वेगवेगळ्या पद्धतीने तो अप्रोचच वेगळा असतो बघण्याचा त्या विषयाकडे. सो आता तुम्ही म्हणालात की तुम्ही क्रिटिसाइज करू शकता एखाद्या गोष्टीला किंवा तुम्ही तुमचं ओपिनियन देऊ शकता त्या एखाद्या पर्टिक्युलर थिंगवर. सो आणि आजकालचं सोशल मीडिया इज व्हेरी आय मीन पीपल आर लाईक त्यांना जे वाटतं ते स्वतः बोलतात, म्हणजे आवडलं तरी किंवा नाही आवडलं तरी. आणि यू हॅव कव्हर्ड मेनी पॉलिटिकल टॉपिक्स ॲज वेल. सो तुम्हाला असं कोणती कॉन्ट्रोवर्सी वगैरे त्याला फेस करावं लागलं का, लाईक ऑन दॅट बेसिस फॉर युअर चॅनल? No. So while working in the channel? No. For your YouTube channel, I'm saying. No. Because the topics I've covered so far is about central government's policy or state government's policy, and while covering that, I always make sure that I'm giving true information or right information and updated information. So it is when I analyze that topic, I put it in. I try to put maximum figures so that people will believe in it. And मी त्या फिगर्स अशा कुठल्या नुसत्या मनाने घेत नाही, तर आय मेक शुअर की माझ्याकडे त्याचा प्रूफ असेल, आय मेक शुअर की माझ्याकडे त्याची न्यूज कात्रणं असतील. आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रोवर्सी अशी मला वाटत नाही माझ्या कुठल्याही युट्यूब मधनं झालीये. आणि कॉन्ट्रोवर्सी होणार नाही याची मी पूर्ण काळजी पण घेतलेली आहे, बाय पुटिंग थिंग्स राईटली और बाय टेलिंग द ट्रुथ. आणि एकदा तुम्ही जेव्हा खरं बोलता ना तेव्हा त्याची कॉन्ट्रोवर्सी होण्याची शक्यता खूप कमी असते. ट्रोलर्स आहेत का, तर आहेत, भरपूर आहेत ट्रोलर्स, पण दॅट इज द what you say, the part and parcel of the profession, so that's okay for me. पण controversy नाही झाली. So this is very I can say I am personally interested to know this thing. So तुम्ही आतापर्यंत खूप इंटरव्ह्यूज घेतले असतील, not only for your channel but for the other employment in which you are working. सो असा कोणता एक इंटरव्ह्यू आहे, मेमोरेबल इंटरव्ह्यू विच यू कॅन नेव्हर फॉरगेट, आणि त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? असे खूप इंटरव्ह्यूज आहेत. ब्रेकफास्ट न्यूज नावाचा आम्ही प्रोग्राम करायचो आणि तो प्रोग्राम आम्ही साधारण 1.5 ते 2 वर्ष केला, ज्याच्यामध्ये साधारण 500 पेक्षा जास्त पर्सनॅलिटीजचा आम्ही इंटरव्ह्यू घेतले. मी काम करत असताना एबीपी माझा, पण जेव्हापासून मी माझं चॅनल सुरू केलं तेव्हापासून कसं होतं की आपल्या मागे एक कोणी मोठा बॅकअप नसतो, यु नो, कुठली मोठी कंपनी नसते. सो पीपल ऍक्च्युअली लुक ॲट यू अँड देन दे कम. तर मला माझ्या युट्यूब चॅनल सुरू केल्यापासूनच जर तू विचारशील तर आतापर्यंतचे इंटरव्ह्यूज मी ज्यांचे केलेत, तर मला त्याच्यामध्ये शारिफ हाशमीचा इंटरव्ह्यू स्वतःला खूप आवडलेला आहे, मेमोरेबल आहे. कारण ही इज द फर्स्ट हिंदी स्टार किंवा हिंदी ऍक्टर who was ready to give interview in Marathi. फर्स्ट टाइम मराठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांनी इंटरव्ह्यू दिला, आणि तो मराठीचे स्वतः, पण तो खूप वर्ष हिंदीतच काम करतो, त्यामुळे आपण त्याला हिंदी ऍक्टर म्हणू, पण तो मराठीच आहे, आपल्या महाराष्ट्राचाच आहे, मुंबईचा आहे. पण त्यांनी स्वतःही सांगितलं की दिस इज माय फर्स्ट इंटरव्ह्यू टू मराठी डिजिटल युट्यूब चॅनल. सो मला ते खूप छान वाटलं होतं. त्यानंतर एक वेगळ्या विषयाचा म्हणून मला वनिता खरात ऍक्टर आहे, तिचा इंटरव्ह्यू आवडला होता, कारण तिने न्यूड फोटोशूट केलं होतं. तो विषय खूप बोल्ड होता, ती खूप बोल्डली बोलली पण होती, आणि तोही इंटरव्ह्यू खूप आवडला होता. म्हणजे तो साधारण 5-6 लाखापर्यंत पोहोचला, तेवढे व्ह्यूज मिळाले त्याला.
तर तो मला आवडला. तर असे माझ्या चॅनलवरचे तर खूप आहेच आहेत, पण माझ्या करिअरमध्ये अजून एक माझा मेमोरेबल इंटरव्ह्यू आहे, जो मला माझ्या YouTube चॅनलवर पण करायला आवडेल. तो आहे अशोक सराफ यांचा. कारण जेव्हा मी अशोक सराफ यांना पहिल्यांदा भेटले होते, तेव्हा मी प्रचंड टेन्शनमध्ये होते, की ते अशोक सराफ आहेत आणि माझं वय आणि हे सगळं माझ्या डोक्यात होतं. टेन्शन होतं मला खूप. आणि निर्मिती सावंत आणि अशोक सराफ या दोघांचा इंटरव्ह्यू घेतला आणि निर्मितीताई आणि अशोक सराफ म्हणजे लेजंड आहेत गं म्हणजे. तर मला असं झालं, की थोडंसं असं दबल्यासारखं झालं, भीती वाटली आणि पहिल्या क्षणापासून त्या दोघांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं आणि खरं तर अशोक मामा खूप सीरियस आहेत खऱ्या आयुष्यात. पण त्यांना जेव्हा कळलं, की अरे हिने थोडं प्रेशर घेतलंय, तर त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं आणि त्यांनी का करावं खरं तर एखाद्या नवख्या जर्नलिस्टला त्यांनी एवढं कम्फर्टेबल का करावं? पण तो किती म्हणजे इतक्या मोठ्या लेव्हलला पोहोचलेला माणूस पण किती डाउन टू अर्थ असावा, याचं उत्तम उदाहरण ते आहेत. आणि त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं त्याच्यामुळे. तो इंटरव्ह्यू मला माझ्या YouTube चॅनलवर त्यांचा पुन्हा घ्यायला आवडेल. Yes. Okay, so when we had a talk on phone, तुम्ही असं मला म्हणलेलात की you and your husband, you both are the team for your YouTube channel. So Yeah. I am sure की तुम्हाला बरेच issues पण आले असतील regarding your journey. So ते कोणते issues होते, if you can share, and how did you tackle it? Oh, there are lots of issues. First of all, when we work together as a team, so while working on that specific video, we are not husband and wife. So we fight a lot. We sometimes argue with each other, and we are just like any other colleagues in the office. आणि आमचे इश्यूज असे होते की गौरव स्वतः शिकला युट्यूब चॅनलसाठी एडिटिंग. तर त्यामुळे स्पीड सगळ्यात पहिल्या काही व्हिडिओजमध्ये आम्हाला एक व्हिडिओ एडिट करायला खूप तास लागायचे. मग नंतर हळूहळू तो स्वतः शिकून त्यांनी मला शिकवलं. मग त्याच्यात वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करायला लागला आणि म्हणजे आम्हाला इश्यूज असे कसे आले सांगू का तुला, की आता एखादा व्हिडिओ एडिट करायचा आहे सपोज आणि तो एडिट करताना माझ्या डोक्यात एक काहीतरी आणि त्याच्या डोक्यात एक काहीतरी. आता कसं आहे, की त्यांनी जर्नलिझम केलेलं नाहीये. त्यामुळे मला जी आहे आयडिया ती त्याच्याकडनं प्रॉपर एडिट मधनं काढून घेण्यासाठी, की मला काय हवंय, काही वेळेला माझा पेशन्स लूज होतो. मग मी त्याच्यावर काहीतरी चिडते. मग त्याचं डोकं शांत ठेवूनच त्यांनी हे करायचं. कारण इथे आजूबाजूला कोणी नाही, की आमच्यात किती टोकाचे वाद झाले तर मध्ये पडणारं कोणी नाहीये. Right. मग आपापलं शांत व्हायचं. मग ओके ठीक आहे मला कळलं तू काय. असे इश्यूज काही झाले. खूप गोष्टी आम्ही दोघंही नव्याने शिकत होतो ना. त्यामुळे YouTubeमध्ये कसं असतं अपलोड करताना काय-काय गोष्टी बघायच्या. काही वेळेला असं झालं, की आम्ही एखादं गाणं चुकून त्या ह्याच्यात राहिलं आमच्या आणि त्याच्यावर कॉपीराइट क्लेम आला. असं होऊ नये नेक्स्ट टाईम म्हणून काय करता येईल. मग एकदा असं झालं होतं, की शूट करताना माझ्याकडनं माईक ऑन करायचा राहिला होता आणि मग असे असे छोटे-छोटे टेक्निकल इश्यूज झाले. पण ते आम्ही ओव्हरकम करत गेलो दोघं जण. कारण आम्ही दोघंही शिकतोय हे सगळंच माध्यम. डिजिटल मीडिया हा इतका व्हास्ट आहे, की तो शिकू तितका कमी आहे. तर मजा येते पण. या सो तुम्ही न्यूज अनालिसिस आणि न्यूज रिपोर्टिंग सोडून तुम्ही व्लॉगिंग पण तुमच्या चॅनलवर करता. सो लाईक तुम्ही मार्केट्स सिटी मार्केट्स वगैरे दाखवलेत. म्हणजे मी पण ते व्लॉग्स बघितलेत एक दोन. सो तुम्हाला ही आयडिया म्हणजे कशी आली, लाईक तुम्ही व्लॉगिंग करावं हे तुम्हाला कसं सुचलं? आणि आणि वेन यू डू व्लॉगिंग तेव्हा तुम्ही तिकडचं लोकल सगळं कॅप्चर केलेलं आहे. तुमचा डेअरी फार्मचा जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये तुम्ही त्या लोकांशी इंटरॅक्ट पण केलंय पर्सनली. सो त्यांची रिॲक्शन वगैरे काय असते जेव्हा तुम्ही असं व्लॉगिंग वगैरे करता तिकडच्या सिटी पीपलची? सो हे बघ, आता व्लॉगिंगमध्ये लोकांना असं वाटतं, की मी कॅज्युअल व्लॉगिंग करावं, पण मला ते शक्य नाहीये. कारण मला कुठल्याही व्लॉगमध्ये काहीतरी एक मुद्दा घेऊन, काहीतरी एक इश्यू घेऊन, काहीतरी एक वेगळी इन्फॉर्मेशन घेऊन तो व्लॉग करायला आवडतो. त्यामुळे मी फक्त चालतीये आणि त्याचं कॅज्युअल व्लॉगिंग केलंय किंवा असं काही एकदम टाईमपास व्लॉगिंग केलंय असं माझ्याकडनं होत नाही. बिकॉज ऑफ माय प्रोफेशन. कारण ते आता माझ्यात इतकं भिनल्यासारखं झालंय, की साधं टाईमपास व्लॉगिंग होत नाही. पण आम्ही आता जे मार्केट व्लॉग केले त्याच्यामागे करण्याचा आमचा हेतू हा होता, की मंडई हे बीट किती ह्युमन इंटरेस्ट बीट आहे.
कुठल्याही बाईला किंवा कुठल्याही घरातल्या व्यक्तीला हे जाणून घ्यायला आवडतं की अरे भाज्यांचे दर काय असतात, दुधाचे दर काय असतात, मग महागाई होते म्हणजे किती होते, मग खूप महागाई होते का, 4 वर्षांनी आता आपल्या इकडची भाजी जर 10 रुपये पावनी असेल तर 4 वर्षांनी ती 10 रुपये पावनीच असते का, तर नाही. मग त्याच्यात इन्फ्लेशन होतं म्हणजे किती होतं. तर हे दाखवायचा प्रयत्न होता माझा जेव्हा मी मार्केट ब्लॉग्स करत होते, की इथे भाज्यांचे दर 4 वर्षापूर्वी किती होते, आता किती आहे, त्याच्यातला महागाई किती आहे. त्याचा शेवट पण मी त्याच नोटवर केला होता. आणि तर बेसिकली न्यूज म्हणजे काय असतं? इट इज नथिंग बट द ह्युमन इंटरेस्ट थिंग. प्रत्येक वेळेला ती पॉलिटिक्सच असते असं नाही. तर ती खूप वेगवेगळे आपल्या जगण्यातले ॲस्पेक्ट असतात. ते कल्चरल असतात, ते इमोशनल असतात, ते फायनान्शियल असतात, ते पॉलिटिकल असतात. तर हे सगळे ॲस्पेक्ट कव्हर करणं म्हणजे पत्रकार असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी ते कव्हर करताना आय मेक शुअर दॅट आय डोंट ओन्ली स्टिक अप टू द पॉलिटिक्स. इनफॅक्ट मी ते जास्तीत जास्त फायनान्शियल अँगलनी प्रयत्न करते कव्हर करायचा, सो दॅट पॉलिसी एकदा तुम्हाला कळली की त्याच्या खाली होणारं पॉलिटिक्स पटकन समजून जातं. पण फक्त पॉलिटिक्समध्ये शिरला तर तुम्ही पॉलिसी बाजूला राहते. तर सॉरी, मी थोडीशी माझा मुद्दा बदलला, पण माझा बेसिक फोकस हा असतो. आणि मग ब्लॉगिंग करताना मला असं वाटलं की जेव्हा मी दुधाचे दर सांगते तेव्हा लोकांना वाटतं की ओ सो चीप इट इज जस्ट $1 लिटर. पण यार ते $1 ही कॉस्ट या इकडच्या शेतकऱ्यांना परवडतीये का? शेतकऱ्याला शेतमाल परवडतो का? हा हा इश्यू ग्लोबल आहे. इट इज जनरलाइज इश्यू. मग आपल्या शेतकऱ्यांना पण हे पाहायला आवडेल की अरे तिकडच्या शेतकऱ्यांना हे परवडतं का? आणि म्हणून मी डेअरी फार्मिंगचा व्लॉग केला की बघा या शेतकऱ्याला किती पैसे हातात येतात. अँड वेन द प्रॉब्लेम इज सेम, that they don't have any control on price making, they can't make their own price, and they are facing some financial crisis. And even though they are in Australia, even though त्यांच्या इकडचा इकॉनॉमिक्स वेगळा आहे, तरी सुद्धा त्यांचे फायनान्शियल इश्यूज आहेच आहेत. So what I'm trying to say is that I try to connect these issues with our issues, or these things with our things, that everything is ultimately global. असं काही नाही की मी कुठल्या वेगळ्या ग्रहावर आहे. सो मी इथे जेव्हा गेले होते डेअरी फार्मिंगला आणि मी त्यांना सांगितलं मी ब्लॉग करतेय, तर तुझा दुसरा प्रश्न होता, तेव्हा व्हेरी क्युरियस, वेर इज महाराष्ट्र, वेर इज मुंबई, वेर इज पुणे, अँड दे ऍक्च्युअली कुडंट प्रोनाऊन्स महाराष्ट्र. So it was very difficult for them to understand the long word, the long name of the state. And they realized ki okay, so this is Marathi language. So even आपली मराठी भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचतीये, त्यांना म्हणजे दे आर ट्राईंग टू अंडरस्टँड इट, किंवा त्यांना ते कळते की अच्छा मराठी भाषा बोलणारे जवळपास 12 कोटी 13 कोटी लोक आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक आहेत. त्यांना ती फिगर असताना खूप मोठी वाटली, कारण ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या हार्डली 2.5 कोटी आहे आणि एकट्या महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. सो यू कॅन इमॅजिन की त्यांना तो ऑडियन्स केवढा वाटला. सो मजा येते जेव्हा या लोकांना मी समजावत असते दॅट आय एम अ जर्नलिस्ट, आय एम फ्रॉम महाराष्ट्र, आय एम फ्रॉम पुणे, अँड वी स्पीक इन मराठी. तर त्यांना खूप हे सांगायला पण मला छान वाटतं. Okay. Yeah. So last question from my end. आणि मग तुम्हाला जर अजून काही ऍड ऑन करायचं असेल तर यू कॅन डू इट फॉर शुअर. Yeah. So what do you think is future of journalism on YouTube? Because खूप आय मीन हिंदी वगैरे चॅनल्स मे बी असतील, बट मराठी चॅनल्स मी पर्सनली खूपच कमी पाहिले जे असं न्यूज अनालिसिस वगैरे करतात, दॅट टू ऑन YouTube. So what do you think is the future of it? I'm very optimistic about any regional languages, and I'm working like म्हणजे मी मराठीत काम करते आहे, पण माझा फोकस ग्लोबल आहे. मला फक्त ग्लोबल इश्यूज माझ्या मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा आधार मी मराठी घेतला. जर मी उद्या हिंदी घेतला तर मे बी माझा ऑडियन्स पॅन इंडिया असेल. आता माझा ऑडियन्स पॅन महाराष्ट्र आहे. सो दॅट्स ओके. पण ओव्हरऑल पत्रकारिता किंवा ओव्हरऑल जर्नलिझम हे भाषेत अडकायला नाही पाहिजे. कारण जे मला इतक्या वर्षात हे जाणवलंय की एव्हरीथिंग इज इंटरलिंक्ड. आपण सगळेजण एकाच जगात आहोत, आपण सगळेजण आता एकाच भीतीत आहोत, आपण सगळेजण एकाच प्रॉब्लेम्स मध्ये आहोत, किंवा आपले हॅपीनेसचे पॉइंट्स पण सेम आहेत. आणि इव्हेंच्युअली जर आपण ते कनेक्ट करू शकलो, कितीही लांब राहून, आता तू आणि मी हजारो किलोमीटर लांब आहोत, पण आपल्या गोष्टी किती कॉमन आहेत आपल्या दोघींमध्ये. तर मला असं वाटतं की हे कनेक्शन दाखवणारा माणूस जर असेल तर तो पत्रकार असेल. आणि या दृष्टीने पत्रकारितेत ते बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
जे सोसायटीचे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर जास्तीत जास्त फोकस होणं गरजेचं आहे रादर दॅन पॉलिटिक्स. जे आता खूप कमी होताना दिसतं आणि जे व्हायला पाहिजे. कारण लोकांचं काहीतरी एक वेगळंच म्हणणं असतं, आपल्याला दिसत काहीतरी वेगळंच असतं टीव्हीच्या चॅनलवर आणि स्क्रीनवर आणि आपण कनेक्टच करू शकत नाही. तर मला वाटतं की लोक आता कनेक्ट करतायत YouTubeर्सना. कारण त्यांना टीव्ही कनेक्ट होत नाहीये. आपल्या वयाचे लोक जास्तीत जास्त टीव्हीपेक्षा डिजिटल मीडियावर काय? कारण त्यांना त्यांच्या मनातलं कोणीतरी बोलणारं डिजिटल मीडियावर सापडतो. म्हणजे मीच असं नाही, अजून कोणी 10 जण Yeah. सापडतील, पण सापडतो. तर आता टीव्हीनी पण हे थोडं शिकलं पाहिजे डिजिटल मीडियाकडनं पण. म्हणजे टीव्हीमध्ये खूप दिग्गज लोक आहेत. मी त्यांना सल्ला देणारी कोणीच नाहीये. पण मीडियम म्हणून म्हणतेय मी, की आपण जे दाखवतोय ते कनेक्ट होत नाहीये. हे टी-आर-पीच्या गणितात दिसत नाही. हे तुम्हाला व्ह्यूज जेव्हा डायरेक्ट YouTubeवर जेव्हा मी ओपन करते आणि माझ्याकडे बघते, की ओके मला इतके लाख व्ह्यूज आहेत किंवा इतके हजार व्ह्यूज आहेत, तेव्हा तेव्हा तो खरा नंबर असतो ना. तो खोटा नंबर नसतो. तुम्ही तो बूस्ट नाही करू म्हणजे तो तुम्ही बूस्ट करू शकता. पण इव्हेंच्युअली तुम्हाला खरे नंबर कळतात जेव्हा तुम्ही लाईव्ह असता आणि तो ऑडियन्स जो आपल्या वयाचा आहे 20 ते 40 मधला, तर तो जास्तीत जास्त आता डिजिटल मीडियावर येतो आणि त्यांना आल्यानंतर भरकटायला 1000 ऑप्शन्स आहेत डिजिटल मीडियावर पण. तर तो भरकटू नये याची काळजी जर्नलिस्टनी घेतली पाहिजे जे डिजिटल मीडियामध्ये काम करतायत. म्हणून मी जास्तीत जास्त काळजी घेते, की फक्त फालतू गोष्टी आवडतात लोकांना बघायला म्हणून मी त्या दाखवणार नाही. कारण का तर तो ऑडियन्स मला मिळाला पाहिजे. तर मला जे मांडायचं आहे त्याच्यामुळे लोक शहाणे होतील का? लोक लिटरेट होतील का? ज्यांना काही गोष्टी माहिती नाहीत त्यांना काही गोष्टी माहिती होतील का? कोणाचे काही प्रश्न सुटतील का? हा फोकस ठेवून जर डिजिटल मीडियात काम केलं, तरच पत्रकारिता डिजिटल मीडियातली भारी होईल. नाही तर मग जशी टीव्हीची अवस्था आता झाली आहे, की लोकांची म्हणजे विश्वासार्हता कमी झाली आहे त्याच्यातली, तशी अवस्था डिजिटल मीडियाची यायला अजिबात वेळ लागणार नाही. इव्हन दो आता आपण बेबी स्टेप्स घेतोय डिजिटल मीडियामध्ये. Yeah, so good wishes to you and your Thank you. husband as well from entire team of Vision. Thank you आणि very much. तुम्ही Thank you very much, असाच Avni. कंटेंट आणत राहा एक्साइटिंग सो दॅट ऑल द व्ह्युअर्स Yes. कॅन सी इट. थँक यू अवनी. आणि तू खूप छान इंटरव्ह्यू घेतेस. सो तू Thank पण you. जर्नलिस्ट छान होऊ शकशील. सो यू कॅन थिंक अबाउट इट. Yes, definitely.